पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। इंदापूर नगरपालिकेत ठिय्या आंदोलन, स्वच्छ सर्वेक्षण टीमला नगरपालिका सोयीच्या जागा दाखवते, नगरसेवकांचा आरोप। स्वच्छ सर्वेक्षण 2026च्या टीमचा दौरा सुरू असतानाच इंदापूर नगरपालिकेत विरोधी गटातील नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे। नगरपालिका टीमला आपल्या सोयीच्या जागा दाखवून वास्तव लपवत असल्याचा गंभीर आरोप नगरसेवक संजय शिंदे यांनी केलाय। नगरसेवकांच्या मते शहरातील अस्वच्छ आणि समस्याग्रस्त भाग टीमला दाखवण्याऐवजी केवळ स्वच्छ ठिकाणीच दाखवून चुकीच्या पद्धतीने गुण मिळवण्याचा प्रयत्न केला जात आहे। सर्व नगरसेवकांना विश्वासात न घेता मनमानी कारभार सुरू असल्याचीही नाराजी त्यांनी व्यक्त केली आहे। नगराध्यक्ष भरत शहा यांचा खुलासा, टीमची लोकेशन नगरपालिकेला कळत नाही। स्वच्छ सर्वेक्षण 2026 साठी आलेल्या टीम केंद्र सरकारची आहे, त्यांची तपासणी स्थळ केंद्र सरकारच निश्चित करते। संबंधित लोकेशन थेट त्यांच्या लॅपटॉपवर येते आणि त्याची माहिती नगरपालिकेला दिली जात नाही। टीमही आधी कळवून येत नाही तर अचानक भेट देते, आम्हीही आतापर्यंत त्या टीमला भेटलेलो नाही असे सांगत नगराध्यक्ष भरत शहा यांनी नगरसेवकांनी केलेले आरोप फेटाळून लावले। ते केंद्रातून आलेले आहेत, त्यांचं कामकाज काय चाललंय किंवा इंदापूर शहरामध्ये जी काही अस्वच्छता आहे, 20-20 लाख रुपयाचं घनकचऱ्याचं टेंडर बिल काढलं जातं जर महिन्याला गेले 4, 5, 8 वर्षापासून, त्याच्यावर बिलकुल लक्ष दिलं जात नाही। आणि ज्या ठिकाणी चांगलं पॉईंट आहेत त्या चांगल्या पॉईंटवरती नेऊन त्यांना चांगली जागा किंवा चांगलं स्वच्छलय दाखवलं जातं। त्याच्यामुळं आलेल्या टीमला स्वच्छ सर्वेक्षणला भेटण्यासाठी बाकीचे सर्व कार्यकर्ते आम्ही 4 नगरसेवक या ठिकाणी आहोत, परंतु आम्हाला 4ही नगरसेवकांना उर्वरित उत्तर या ठिकाणी हाके साहेबांच्या माध्यमातून दिले जातात। या इंदापूर शहरामध्ये नगरपालिकेमध्ये बिलकुल 100% हुकुमशाही राबवण्याचं काम या ठिकाणी दिसतंय। अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्याचंच काम केलं पाहिजे। ते काय म्हणतात कुठं आहे मी सांगणार नाही, आलेली टीम आहे कुठेही सांगणार नाही। अरे आम्ही नगरसेवक आहोत, आम्हाला कळू द्या आलेली टीम कुठं आहे, कुठल्या ठिकाणी जाते, कुठल्या ठिकाणी पाणी करते, काय सर्वेक्षण चालू, कुठल्या भीती रंगवल्या जाते आहे, कुठे जास्त खर्च केला जातोय। आमचा स्वच्छ सर्वेक्षणला बिलकुल विरोध नाहीये, परंतु जे खरीच घाण आहे गावामधली ती सुद्धा दाखवली पाहिजे। जे चांगलं आहे ते चांगलं बी दाखवलं पाहिजे। परंतु अधिकारी या ठिकाणी अधिकारी म्हणून काम करत नाहीत, राजकीय टेबलवर बसल्यासारखे ते काम करत आहेत, मुजूरगिरी करत आहेत। त्यांना वाटतंय की तो हुकुमशाही, परंतु हुकुमशाही आम्ही मोडून काढू। मी ठामपणे जबाबदारीपणे सांगतोय, त्यांना जर आमच्यावरती कुठला गुन्हा दाखल करायचा तर बिनधास्त करावा, आम्ही या ठिकाणून हलणार सुद्धा नाही। परंतु त्यांची जी काय हुकुमशाही 100% या ठिकाणी इथून पुढे मोडून काढली जाईल, एवढंच मी या ठिकाणी सांगतो। आणि आलेल्या अधिकाऱ्यांना मी विनंती करतो, इथं इंदापूर नगरपालिकेमध्ये आल्यानंतर आम्ही 23 नगरसेवक आहोत, नगराध्यक्ष साहेब त्यांना भेटा, तुमच्या गावामधील समस्या विचारा। जे चांगलं आहे त्याला आम्ही चांगलंच म्हणतोय, जे वाईट आहे त्याला वाईटच म्हणणार। या अगोदर जी काय कारभार चालला तो इथून पुढे चालणार नाही, जबाबदारीने सांगतो, इथून पुढे चालणार नाही। चुकीचं कोणी काय केलं मोडून काढू, आम्ही एवढंच सांगतो, थांबतो। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी शिवाजी पवार।